तर दुसरी एक मोठी अपडेट येते। परभणीमधून गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केल्याची माहिती आहे। संबंधित पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलेलं आहे। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलेला आहे। तर हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय। सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झालेला होता। तेव्हापासून हे प्रकरण तापलेलं आहे आणि आता जेव्हा न्यायदंडाधिकारी यांचा अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। मला वाटते न्याय मिळाला पाहिजे। माझ्या सोमनाथाला पोलिसांच्या मारण्यामुळे त्यांच्या मारण्यामुळे माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे। त्याच्याबद्दल मला सर्वांनी सगळ्याला विनंती आहे माझी सरकारला, मला न्याय मिळवून द्यावा। आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, जे आरोपी आहेत ते। मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असणारं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही। दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे। मला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेडा टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। तर एका आंदोलकाचा म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाल्याचा ठपका आता न्यायदंडाधिकारी यांनीही ठेवलाय। त्यामुळे पुढे नेमकी कशा पद्धतीने कारवाई केली जाते, पोलिसांवर काही कारवाई होते का ते बघावं लागेल। यानंतर पाहूयात